नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मनातल्या तळ्यात या पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे डिजिटल हिकिकोमोरी, एक आभासी अदृश्य एकांत किंवा एक आधुनिक एकांत जो इतका जवळ आहे की आपल्याला त्याचं अस्तित्वही कळत नाही। कधी जाणवलंय का की आपण दिवसाचे तासभर मोबाईलमध्ये घालवतो, पण दिवसाचा एकही क्षण खऱ्या अर्थाने कुणासोबतही घालवत नाही। हिकिकोमोरी ही संकल्पना जपानमधून आली आहे। ही संज्ञा सर्वप्रथम जपानमध्ये 1990च्या दशकात वापरात आली, अशा लोकांसाठी जे समाजापासून पूर्णपणे अलिप्त आहेत, स्वतःच्या खोलीत स्वतःच्या तंद्रीत जगत आहेत। पण आज ही हिकिकोमोरी डिजिटल स्वरूपात आपल्या आसपास वाढते आहे। ते बाहेर निघत नाहीत, पण ऑनलाईन सतत उपस्थित असतात। ते समाजात नसतात, पण इंस्टाग्राम, यूट्यूब, गेम्समध्ये नशेत असतात। कधी याचा अनुभव तुम्हाला आला आहे का? रात्रीचे 2 वाजले, सगळं घर शांत, तुम्ही मोबाईल घेऊन अंधारात पडलेले, एक रील, मग दुसरी, मग अजून एक, शब्द नाहीत, संवाद नाही, पण मेंदू सतत काही ना काही स्क्रोल करत राहतो। हेच तर डिजिटल हिकिकोमोरी। आपण संवाद टाळतो कारण खरी माणसं अनप्रेडिक्टेबल असतात, पण स्क्रीन ती कंट्रोल करता येते। अनफॉलो, म्यूट, स्किप ही इमोशनल कंट्रोल आपल्या हाती असते, पण हे कंट्रोल आपल्यालाच हळूहळू कंट्रोल करतं। शरीर निष्क्रिय होतं, मन थकून जातं, नाती दुर्बल होतात आणि आयुष्य एका स्क्रीनच्या उजेडात हळूहळू मावळतं। डिजिटल हिकिकोमोरी ही केवळ एक वैयक्तिक प्रतिक्रिया किंवा समस्या नाही, तर ती आपल्या युगाची सामूहिक वेदना असून सामाजिक आरोग्याचं आव्हान आहे, जी जाणून घेणे आणि त्यावर पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमधून मी एकच विनंती करते, कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून आपण स्वतःशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी एक खरा संवाद साधा। फक्त 10 मिनिट रोज। तुम्हाला कदाचित त्यात तुम्ही जुनेच सापडाल। आजचं हे विचारांचं छोटंसं सदर भावलं असेल अशी आशा करते। तुमचं मत, अनुभव किंवा प्रतिक्रिया नक्की पाठवा। भेटूया पुढच्या भागात। तोवर थोडं स्क्रीनपासून दूर राहा आणि स्वतःच्या जवळ या। धन्यवाद।